स्ट्रायकर एंडला दिनेश, नॉन स्ट्रायकर एंडला जयेश. रायझिंग स्टार भानसोली टीमचा बॅटिंगचा हा परफॉर्मन्स सुरू होतोय. पहिलाच बॉल हरेश कराळेचा आणि विकेट. LBWच्या स्वरूपात पहिली मोठी विकेट. भानसोली टीमचा फलंदाज दिनेश हॅज टू डिपार्ट. मोरिया 11 पारमळचा हरेश कराळे नामवंत बॉलर. KPL मध्ये एक फिक्स आयकॉन बॉलर म्हणून ज्या खेळाडूची निवड होते तो हरेश कराळे आणि त्याच्या पहिल्याच बॉलवरती दिनेशला इथून आउट करण्यात आलं. आणि आता नवीन बॅट्समन उमेश, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने खरं तर जबरदस्त बॉलिंग दाखवली होती. आता या मॅचमध्ये उमेशच्या बॅटिंगची गरज आहे, ती रायझिंग स्टार भानसोली या टीमला. भानसोली हा संघ फार कमी स्पर्धा खेळतो, पण यावर्षी ज्या फॉर्ममध्ये 2026 मध्ये त्यांनी वाकस टीमला पहिल्या राऊंडमध्ये पराभूत केलं. मोरिया 11 पारमळ कोळिली टीमला हरवलं. आणि आता हा सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी सुरू असणारा सामना आहे तो 2 दिवसांच्या स्पर्धेमधला. बॉलर तयार हरीश कराळे समोर उमेशचं आव्हान आणि वाह कलात्मकता, कव्हर आणि चेंडू चाललाय सीमारेखा पार. पहिला चौकार उमेश. गोल्डन टच मध्ये रायझिंग स्टार भानसोलीचा हा खेळाडू ज्याने ठोकलाय चौकार. यानंतर होणारी मॅच असेल आई भवानी अंथराट वरेडी वर्सेस जय हनुमान कळंबोली. दोन्ही टीम आपण लवकरात लवकर ग्राउंडवरती उपस्थित राहा. आयोजकांना विनंती असेल की आपण दोन्ही टीमला संपर्क करा. जय हनुमान कळंबोली आणि आई भवानी अंथराट वरेडी या दोन्ही टीमला आपण कॉल करा. 2 बॉल 4 धावा उमेशसाठी. हा चेंडू हरेश कराळेचा. कट टू कट फाईट होईल. मोरिया 11 पारमाळ आपल्या बॉलिंग अटॅकने कोहलीला त्यांनी थांबवलं होतं. तर रायझिंग स्टार भानसोलीने आधी जबरदस्त बॅटिंग केली होती आणि त्यानंतर आपल्या बॉलिंगने विपक्षी टीम वाकसला त्यांनी पराभूत केलं होतं. स्कोर 4. फुलटॉस बॅटवरती आहे. परत एकदा ग्राउंड लेवलचा शॉट. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर रेडी आहे. एकच रन. 4 बॉल 5. 4 बॉल 5 धावा. असाच खेळ करावा लागेल, कारण क्रिकेटमध्ये तुम्ही चौकार षटकार मारण्यापेक्षा टीमची टोटल जर पुढे घेऊन गेलात तर मात्र तुम्हाला आरामात एखादी ओव्हर तरी तुमच्या बाजूने येते जिथे बॉलरचे चेंडू चुकतात आणि तिथे तुम्हाला चांगला रन्स करता येतात. 4 बॉलमध्ये 5 धावा आहेत. बॉलिंग करतो हरेश कराळे. आता स्ट्राईक रोटेट झाली. जयेशकडे स्ट्राईक. शरीरावरती लागला. 1 रनचा कॉल. बघायचं स्ट्रायकर एंडकडे फेक होती. पोझिशन होती, इन ॲक्शन होते फिल्डर. रन मिळाली नाही. 5 बॉल 5. रायझिंग स्टार भानसोली संयमाने खेळत आहेत. जरी चेंडू डॉट आला तरी समोर फिल्डिंगची परिस्थिती बघूनच रन्स घेण्यासाठी धावतायत. नाहीतर मग एकाने चान्स घेतली, दुसऱ्याने मला बोलावलं म्हणून मी धावलो, असं कुठलाही त्यांचा मानस नाहीये. त्यामुळे शेवटचा बॉल हरेश टू जयेश. लास्ट बॉल. जागा बनवली होती, फिल्डिंग चांगली झाली. मोरिया 11 पारमाळचा हा फिल्डर भारी आहे, ज्याने मागच्या मॅच मध्ये 2 कॅच पकडल्या होत्या. आता देखील फिल्डिंग त्याने केली. 9 नंबर जर्सी युवराज. आणि आता 1 ओव्हर कंप्लीट होऊन धावा आहेत त्या 5. एक ओव्हर आणि स्कोर कार्डवर धावा आहेत त्या 5. प्रचंड मेहनत आणि या स्पर्धेची ही शेवटच्या दिवसाची खरं तर ही स्पर्धा. वाह, रिव्हर्स अटेम्प्ट खेळत होता राजन. उमेश होता रिव्हर्स अटेम्प्ट खेळत होता. रन्स नाही आहेत. रायझिंग स्टार भानसोलीच्या स्कोर कार्डवरती फक्त 5 धावा आहेत. या बॉलवरती कुठलीही रन्स नाही. बघावे लागते. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरमध्ये किमान 30 धावा, 30 रन म्हणजे संघाला एक चांगली पोझिशन असेल. आणि आता 2 नंबरचा बॉलर मोरिया 11 पारमाळचा. नो बॉल. नो बॉल दिला आणि आता फ्री हिट. 6 धावा आणि आता फ्री हिटचा बॉल. शॉर्ट फ्री हिटच्या बॉलवरती लॉंग ऑन मध्ये फ्री हिट आहे. फ्री हिट आहे. फेक केली लगेच. एकच रन. धावसंख्या 7.
एक बॉल 7. अजय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. जयेशकडे स्ट्राइक आहे. शरीरावरती आहे. परत एकदा चान्स. DRS रेफर केलं पंचांनी. चेक केलं जात आहे. डिसिजन या ठिकाणी पेंडिंग आहे. कारण थोडा क्लोज निर्णय, त्या कारणास्तव आपण या ठिकाणी चेक करतोय. बॅट्समन तिथेच थांबा. अत्यंत क्लोज आहे डिसिजन. कारण जे आपल्याला वाटतं ते ज्यावेळी आपण कॅमेरामध्ये बघतो, चेक करतो, त्यावेळी कदाचित थोडासा फेरबदल होऊ शकतो. कारण प्रत्येकाला तसंच वाटतं की हे घडलं असावं, ते घडलं असावं. कॅमेरामॅन इथे ही क्षणचित्र बघतायत. टेक्निकल ऑपरेटर बघतोय. ज्यावेळेला चेंडू फेक केला, विकेट किपरने वर हात केले, तो पकडला. तिथून चेंडू स्टंपवरती आणेपर्यंत बॅट्समन बॅट ग्राउंड करण्यासाठी धावत होता आणि लास्ट मोमेंटला बॅट्समन आउट. किंचित हवेत राहिली बॅट. हरेशचा चेंडू स्टंपवरती लागला, तोपर्यंत बॅट हवेत होती. त्या कारणास्तव बॅटर आउट. दोन बॉल आणि स्कोर कार्ड वरती धावा आहेत तर 7. नवीन बॅट्समन खेळपट्टीवरती महेश उतरले. महेश आणि उमेशची जोडी आता 7 धावा 2 बॉलच्या समाप्तीनंतर. आणि आता हा करारा जवाब द्यावा लागेल. शॉट हवेत आणि विकेट. फलंदाज आउट. आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये महेशला परतीचा प्रवास करायला भाग पाडलं. मोरिया 11 पारमाळचा बॉलर अजय, जो आपल्या गोलंदाजीची छाप सोडतोय. धावसंख्या फक्त 7. रायझिंग स्टार भानसोली नवीन बॅट्समन राजन मैदानामध्ये इन झालाय. धावा आहेत स्कोर कार्ड वरती फक्त 7. 2 बॉल आणि 2 बॉल वरती एक रनआउटची विकेट. एक रनआउटची विकेट आणि त्यानंतर एक रनआउटची विकेट आणि त्यानंतर एक कॅचआउटची विकेट. आणि या गोलंदाजीने रायझिंग स्टार भानसोलीला बॅकफुटवर ढकलतोय बॉलर अजय. स्कोर कार्ड वरती 7 धावा आहेत. रन्स थांबल्यात, बाउंड्री थांबल्या, चौकार षटकार येत नाहीये. टीमची टोटल सध्या संथ गतीने. लेफ्टी बॅटर आहे राजन. शॉट हवेत, थोडा वेळ हवेत होता, मागे ठोकलाय, मागे चाललाय चेंडू, सीमा पार. लॉंग लेग मध्ये मारलाय चौकार राजनने. हा मागच्या सामन्याचा ओपनिंग बॅटर यावेळेस मात्र 5व्या क्रमांकावरती पाठवलंय. आणि आता या चौकाराने धावा पोहोचल्या. 4 बॉल 11. मोरिया 11 पारमाळ टीमसाठी राजन हा घातक ठरू शकतो. आणि जर राजनने अशी बॅटिंग केली, 30 धावा जर का मोरिया 11 पारमाळच्या विरोधात भानसोलीने केल्या तर मॅच मात्र टफ फाईट होईल. कारण वाकस सारख्या टीमला 4 ओव्हरमध्ये 39 धावा या टीमने करू दिल्या नाहीत. त्यामुळे 3 ओव्हरमध्ये 30 धावा म्हणजे मोरिया 11 पारमाळसाठी खरं तर तो चॅलेंजिंग स्कोर ठरेल. पण त्यासाठी राजनची बॅटिंग ही पारमाळच्या विरोधात महत्वाची आहे. 4 बॉल 11. बॉलर अजय. बॅट ब्रश अडवलाय फर्स्ट स्लिप मध्ये. रन नाहीये. धावसंख्या 11. खतरनाक बॉलिंग स्पेस आहे या गोलंदाजाकडे, स्पीड आहे आणि धावा आहेत त्या 11. पारमाळचे सर्व खेळाडू अलर्ट राहत आहेत. हरेश कराले संघाला लीड करतायत. 7 नंबरची जर्सी. महेंद्रसिंग धोनी सारखी कर्णधार पदाची भूमिका खरं तर आदर्शकडे, पण जो म्हणतो ना आपण की मास्टर माइंड आहे हरेश या संघाचा पारमाळचा.
अजय लास्ट बॉल, वाईट बॉल. अनिल मिनमिने सरांचा इशारा. खरं तर आमच्या अंपायरची ॲक्शन सुंदर आहे. कॅमेरामॅन आमचे ती ॲक्शन मस्तपणे कव्हर करतायत. 1 रन ॲड होईल. 12 धावा. 12 धावा बॅटिंग करणाऱ्या रायझिंग स्टार भानसोलीच्या. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल अपील पण ओव्हर इथून या बॉलने कंप्लीट. 2 ओव्हर आणि रायझिंग स्टार भानसोलीचा स्कोर आहे धावसंख्या 12. महाशिवरात्री चषक 2026 जय भवानी क्रिकेट संघ अंजब्बी यांची ही स्पर्धा आणि एक सुंदर स्पर्धेचं नियोजन आपण पाहत आहोत. KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि आपण बघू शकता की 2 दिवसांची स्पर्धा, 16 टीम, 15 मॅचेसचा महारणसंग्राम. महाशिवरात्री ट्रॉफीच्या निमित्ताने आपण अंजब टीमचं खूप सारं कौतुक या ठिकाणी करतो आणि येणाऱ्या पुढील ओव्हरमध्ये आता रायझिंग स्टार भानसोलीला 12चा स्कोर हा 3 ओव्हरमध्ये खूप पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे आणि आता शेवटची ओव्हर आहे पायरमालच्या रोशनकडे. पहिला बॉल यॉर्कर स्पॉटवरती, मागे फिल्डिंग चुकीची झाली, अडवला बॉल, तोपर्यंत सिंगल. तेरा धावा. यानंतर होणारी मॅच जय हनुमान कळंबोली वर्सेस आई भवानी अंतराट वरेडी. धावसंख्या 13. 1 बॉल 13. रायझिंग स्टार भानसोलीचं डगआउट शांत आहे. दिनेश जिथे पहिल्या बॉलवरती आउट झाला तिथून भानसोलीच्या विकेटला सुरुवात झाली आणि आता राजनवरती जबाबदारी आहे. लेफ्टी बॅटर राजनवरती जबाबदारी आहे की इथून 13 धावा किमान 25. 5 बॉलमध्ये किमान 10 ते 12 पाहिजेत रायझिंग स्टार भानसोलीला. फुल टॉस होता रन घेण्यासाठी. नॉन स्ट्रायकर इनला फेक केली आरेशने. बॅटर आउट. उमेशने स्ट्राईक घेतली. 4 बॉल बाकी आहेत. रन्स आल्यात स्कोर कार्ड वरती. आतापर्यंत धावसंख्या आहे ती मात्र 13. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्हाला एक आकर्षक कूलर, सर्वात जास्त थंड हवा ज्या कूलर मध्ये, असा कूलर कंपनीकडून नवीन प्रोडक्ट या स्पर्धेमध्ये आम्ही आणलेलं आहे. आकर्षक कूलर. त्यानंतर बेस्ट बॅटर साठी एक सरप्राईज गिफ्ट आहे. बेस्ट बॉलर साठी एक सरप्राईज गिफ्ट आहे. आता त्या बॉक्स मध्ये काय गिफ्ट आहे हे कदाचित आयोजकांनाच माहिती असेल. इतकं सरप्राईज गिफ्ट आहे पॅक बॉक्स मध्ये. त्यामुळे अशा 3 महत्वाच्या पारितोषिकांचे मानकरी 3 खेळाडू होतील आणि त्यानंतर विजयाचे 2 करंडक, सुंदर अशा ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये. आणि आता रोशनच्या बॉलिंग वरती उमेश स्ट्रायकर एंडला आलाय. फुल पॉवर लावावी लागेल. शॉट हवेत, उंच 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 आणि कॅच आउट. सुरेख झेल, अप्रतिम कॅच. रनिंग केली, नजर ठेवली आणि लास्ट मोमेंटला बॉल हातात. धावा फक्त स्कोर कार्ड वरती आहे 13. 3 बॉल अजून बाकी आहेत. 13 धावा झाल्यात. रायझिंग स्टार भानसोली काय इम्पॅक्ट टाकला होता. 3 बॉल बाकी आहेत. 13 धावा आहेत. भानसोलीचा उमेश आउट झाला. रोशनच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट.
पहिल्या मॅच मध्ये देखील या गोलंदाजाने कमाल केली होती आणि आता परत एकदा आपल्या टीमसाठी. बॅटलवरती चेंडू लागलाय. शॉट फाईन लेगचा खेळाडू पुढे सरसावला. 1 रन एकाच रन वरती थांबले. 14 धावा. 2 बॉल बाकी शेवटचे 14 धावा. आपण जय हनुमान कळंबोली टीमच्या संघनायकाला आमंत्रित करू आणि आई भवानी अंथराट वरडीच्या कॅप्टनला आमंत्रित करू की टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये आपण या. स्ट्रायकर एनलाय फलंदाज प्रतीक. लेफ्टी बॅट्समन चांगले आहेत रायझिंग स्टार भानसोलीकडे, पण प्रतीकचा एक चौकार एक षटकार जर का आला 2 बॉल मध्ये तर 14 ही धावा 24 पर्यंत जाईल. खूप चांगली मॅच रंगेल जर का 20च्या पलीकडे धावा गेला तर, कारण भानसोलीकडे बॉलिंग अटॅक पॉवरफुल आहे. समोर समोर 1 रनचा कॉल. रोशन थांबले हिट करण्यापासून. 1 रन 15 धावा. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल. लास्ट बॉल. कॅच आउट. रोशनच्या खात्यात आणखीन एक विकेट. इनिंग कंप्लीट झाली. रायझिंग स्टार भानसोलीने धावा केल्या 3 ओव्हर मध्ये 15 आणि 16 धावांचं टार्गेट देण्यात आलंय. मोरिया 11 पार मारला. 3 ओव्हर 16 रन ऑन बोर्ड. आणि या ठिकाणी आई भवानी अंथराट वरडीचे कॅप्टन आलेले आहेत. त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी अंजपकरांच्या वतीने करतोय. मी विजय डायरे बबलूला विनंती करेल की बबलू आपण या ठिकाणी यावं. अंथराट वरडी संघ हा कर्जत तालुक्यातील लगातार या वर्षी 2 1 नंबरच्या ट्रॉफी 3 1 नंबरच्या ट्रॉफी माफी असावी 3 पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफी जिंकणारा या वर्षीच्या सीझनचा 2026चा पहिला संघ आहे. तर मी त्या कॅप्टनला रिक्वेस्ट करेल विजय डायरे अर्थात बबलूला की बबलू आपण या अंजपकरांच्या वतीने आपला सत्कार आम्ही करतोय. एक नवीन टीम नवीन खेळाडू आणि या नव्या टीमने 3 1 नंबरच्या ट्रॉफी कर्जत तालुक्यात जिंकल्यात. ही अभिमानाची गोष्ट आणि त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. खरं तर आपण या स्पर्धेमध्ये सर्व टीमचं कौतुक करतोय आणि पहिल्यांदा जो स्पर्धा या स्पर्धेमध्ये आलाय रायझिंग स्टार भानसोली अतिशय शांत असा हा संघ आहे. पहिल्यांदाच शांत शिस्तबद्ध पद्धतीने तो ही स्पर्धा खेळतोय. मोरिया 11 पारमाळ देखील एक चांगला संघ आहे आणि खूप चांगलं सहकार्य या आयोजनाला त्याही टीमचं आहे. त्यामुळे दोघांचे आपण कौतुक करूया आणि 12 चेंडूंपर्यंत हा सामना जर का रंगला तर शेवटच्या 6 बॉलमध्ये मजा येईल. कारण आता 18 बॉल आहेत 16 धावांचं टार्गेट आहे. टीम मोरिया 11 पारमाळ त्यांच्या विरोधामध्ये रायझिंग स्टार भानसोली. ही लढत 18 बॉल 16ची आहे, पण पहिली ओव्हर किती रन्स येईल त्यावरती या सामन्याचं चित्र अवलंबून आहे. पहिला बॉल ड्राईव्ह केला कव्हर मध्ये. बॉल अडवलाय. रनआउटची चान्स. आउट. फलंदाज बाद. रोशन शून्यावरती आउट. पारमाल टीमचा मागच्या सामन्याचा चौकारांचा बादशाह शून्यावरती आउट झालाय. रायझिंग स्टार भानसोली टीमला हलक्यात घेऊन चालणार नाही. 16 धावा कमी नाहीयेत 18 बॉल मध्ये हे दाखवत असताना पहिल्या बॉलवरती रनआउटची विकेट.
बॅट्समन आउट. या स्पर्धेमध्ये बघा मॅन ऑफ द सिरीज साठी असणारं जे कूलर आहे ते आम्हाला या स्पर्धेमध्ये या ठिकाणी पाठवण्यात आलं. ते मात्र रुपेश लक्ष्मण थोरवे, रुपेश लक्ष्मण थोरवे यांच्या वतीने आम्हाला हे कूलर देण्यात आले, त्यांचे आभार. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज नंतर महत्त्वाचा पारितोषिक बेस्ट बॅटरसाठी जे सरप्राईज गिफ्ट आहे ते सरप्राईज गिफ्ट आम्हाला पाठवण्यात आलं. जितेंद्र दगडू जोगळे यांच्या वतीने ते बेस्ट बॅटरचं सरप्राईज गिफ्ट आहे, त्यांचे आभार. बेस्ट बॉलरसाठी जे सरप्राईज गिफ्ट आहे ते केतन शिवाजी थोरवे यांच्या वतीने देण्यात आले, त्यांचे देखील आभार. त्यानंतर सामनावीराच्या 15 ट्रॉफीज आम्हाला देण्यात आल्या, चेतन मनोहर मिनमिने यांचे मनापासून आभार. आणि इथून मॅच अपील आणि विकेट, बिग विकेट, बॅक टू बॅक हाय व्होल्टेज ड्रामा आणि 440चा झटका. रोशन करण आउट. सलामीची जोडी, मेन फलंदाजांची जोडी शून्यावरती फोडली आहे, ती मात्र गोलंदाजी करणाऱ्या भानसोली टीमच्या बॉलर मयूरने. आणि आता अडचणीमध्ये आलाय मोरिया 11 पायरमाळ. आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय भावेश. 2 बॉल आणि 2 विकेट. खतरनाक बॉलिंग दाखवली मयूरने या स्पर्धेमध्ये. आता रायझिंग स्टार भानसोली पुन्हा एकदा एक चांगल्या टीमला अपसेट करेल का? आधी वाकस टीमला त्यांनी पराभवाचा धक्का दिला, आता तसाच आश्चर्यचकित करणारा सामना परत एकदा. 2 बॉल 2 विकेट कमावल्यात मयूरने. तिसरा बॉल भावेशच्या बॅट मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग टार्गेट केलं, ठोकलाय तो चौकार. 3 बॉल 4. खतरनाक बॅटिंग. भावेशने आल्या चौकार मारला, प्रेशर बनवलं होतं मयूरने, प्रेशर रिलीज करणारा हा चौकार खेचलाय, तो मात्र बॅटिंग करणारा भावेशने. 3 बॉल 4 धावा. अजूनही विजयासाठी 12 रनची गरज आहे. 15 बॉल 12 धावा. आदरणीय विलासजी जोशी साहेबांचं आगमन या ठिकाणी होतं. जोशी साहेब आपण व्यासपीठावरती यावं. हेलिकॉप्टर हवेत. कॅच आउट. तिसरी विकेट. मोरिया 11 पायर मारला धक्क्यावरती धक्का देताना बॉलर मयूर. 4 बॉल आणि 3 विकेट. धावा 4. 14 बॉल 12 रनची गरज आहे. लो स्कोर मॅच, पण हा हाय व्होल्टेज ड्रामा होईल मैदानाच्या आत. मोरिया 11 पायरमल रायझिंग स्टार भानसोली मध्ये. 4 बॉल 3 विकेट, 1 चौकार. 4 बॉल मध्ये 4च धावा आहेत. मयूरने मेन फलंदाजांची जी फळी होती ती पहिल्या 4 बॉल मध्ये गारद केली. टेन्शन आहे आता पवेलियन मध्ये, थोडे चिंताग्रस्त वातावरण आहे. हरेश भाऊ, हरू भाऊ आता प्लॅनिंग करतायत की आता पुढे बॉल अजूनही जास्त आहेत. 14 बॉल आहेत आणि 12 रनची गरज आहे. ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. लाईव्ह टेलिकास्टचा संपूर्ण खर्च केलाय आंथरड नीडचे सतीश तानाजी धुळे यांच्या वतीने. तो युट्यूब लाईव्हचा संपूर्ण खर्च करण्यात आला, त्यांचेही आभार. बॉलर तयार हवे ते. यावेळेस चेंडू पॉवर प्लेचा फायदा, बाउंड्री पलीकडे चालला हा चौकार. 5 चेंडू धावा 8. व्हॉलेंटियरने जर का आयवा कॅच पकडली तर राहुल जोगळे, गणेश आणि मंगेश जोगळे या तिघांच्या वतीने टोटल 100 रुपयाचा कॅश प्राइज. आणि जर का टप्पा कॅच पकडली तर 51 रुपये आपल्या व्हॉलेंटियरसाठी. सामन्यामध्ये 16 धावांचं लक्ष, अर्ध लक्ष आता पूर्ण केलंय मोरिया 11 पायरमलने. म्हणजे रायझिंग स्टार भानसोलीला ऑल आउटच करावं लागेल पायरमलला. 8 रन त्यांना वाचवायचे आहेत, पण 3 विकेट त्याने आउट केलं, म्हणजे 7 विकेट त्यांना घ्यायचे 13 बॉलमध्ये. हे जर का त्यांनी केलं तर सामना ते जिंकतील. ओव्हर कंप्लीट केली मयूरने. 3 विकेट 8 धावांनी. आता 12 बॉलमध्ये 8 धावांची गरज आहे. जय हनुमान कळंबोली टीमचे कर्णधार आपण इथे उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करा. यानंतरची एक मोठी मॅच, कर्जत तालुक्यातील 1 नंबरच्या 3 ट्रॉफी जिंकणारा संघ म्हणजे आंथराट वरेडी आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान कळंबोली हा बलाढ्य संघ देखील त्यांच्या विरोधात खेळेल. त्यामुळे ही काटेकी टक्कर. ऑनलाईन व्ह्यूअर्स वाढत आहेत KTC लाईव्ह इव्हेंटवरती, कारण जेव्हा मेन टीम खेळतात तेव्हा सामना कसा रंगेल याची उत्सुकता, आणि ती उत्सुकता दाखवण्यासाठी आंथराट वरेडी
आणि जय हनुमान कळंबोली मात्र सज्ज आहे. आठची गरज आहे. पहिलाच बॉल, एक रन कंप्लीट केलेली आहे. दुसरी साठी बघायचं, फेक कुठे होईल, स्ट्रायकर एंड, नॉट आउट. 11 बॉल 6. 11 बॉल आणि 6. कधी कधी कसं असतं, प्रेक्षकांचं प्रेडिक्शन भरपूर असतं, हा संघ जिंकेल तो संघ जिंकेल. प्रताप मिनमिनाचं प्रेडिक्शन परफेक्ट असतं. 11-6. शॉट इथून देखील काऊ फेस मध्ये एक सिंगल देऊन जाईल. 10 बॉल विजयासाठी लक्ष आहे, 5 धावांचं. जय हनुमान कळंबोलीचे देखील कर्णधार इथे उपस्थित होत आहेत. आदरणीय संतोष घारे सर यांचं देखील मनपूर्वक अंजपकरांच्या वतीने सहर्ष स्वागत. 10 बॉल 5ची गरज आहे. रायझिंग स्टार भानसोली प्रतिकार करतोय आणि आदर्शला डॉट बॉल टाकलाय. मॅच फिरू शकते. रायझिंग स्टार भानसोली या मॅच मध्ये जिंकू शकते. 9 बॉल 5. वाकस टीमला पराभूत केलं. 12 बॉल मध्ये 19 धावा करू दिल्या नाही भानसोलीने आणि तसाच उलटफेर काया पालट करू शकते मोरिया 11 पारमालच्या विरोधात. चमत्कार आहे आणि इथून हलक्या हाताने ढकललाय. दुसऱ्या रन साठी प्रयत्न बघायचा. आता फेक कुठे होईल, 2 धावा. 2 धावा. आता गरज आहे ती 3 धावांची. 8 चेंडू आणि 3 धावांची गरज. एक कॅप्टन म्हणून हरेश कराळे यांच्या चेहऱ्यावरती स्माइल सांगते की सामना आता कुठेतरी आटोक्यात दिसतोय. 8 बॉल 3ची गरज आहे. पण जर का उमेशने दोनही बॉल डॉट काढले तर मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये जाईल. दोन्ही डॉट बॉल हवेत उमेशकडून. विजयाचा चौकार. सामना संपलाय. विजयी झालाय मोरिया 11 पारमळ. आजच्या सेमीफायनल मध्ये जाणारा पहिला संघ ठरलाय मोरिया 11 पारमळ. अभिनंदन टीम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्याने विकेट घेतल्या